आजच्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपरोधिकपणे प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी पवन गवई यांनी। पाहूया। शिवसेना अपात्रता प्रकरणी गेल्या 1.5 वर्षापासून जो रखडलेला निकाल होता तो आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लावलेला आहे आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिले आहे। या संदर्भात पुढारी न्यूजवर प्रथमच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। काय सांगणार आहे या निकालाबद्दल? गद्यानं गद्यासारखा निकाल दिला। गद्यापासून दुसरी अपेक्षा काय होती? हीच अपेक्षा होती। मी म्हणतो या गद्याला देशाचा सुप्रीम कोर्टाचा जज बनायला पाहिजे, म्हणजे गदा अजून एक आदर्श असे चांगले निर्णय ह्या देशामध्ये देईल। केंद्र सरकारनं तर कायद्यात बदल करून याला सुप्रीम कोर्टाचा जज बनायला पाहिजे, म्हणजे चांगले चांगले काय जे काही प्रकरण असतील यांना बाहेर काढायचे ते याच्या हातून काढून घ्यावे, असा एक गद्यानं निर्णय दिला गद्यासारखा। नेमकं जो आज राहुल नार्वेकरांनी निकाल दिला तर यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेवर काही परिणाम होतील का या निकालाबद्दल? ठाकरेंच्या शिवसेनेवर परिणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। महाराष्ट्रातली जनता हे ठाकरेंसोबत आहे। ठाकरेंनी पक्ष उभा केला, चिन्ह ठाकरेंनी नाव दिलं। महाराष्ट्रातली जनता चिन्हासोबत नाही, नावासोबत नाही चिन्हाच्या, महाराष्ट्रातली जनता ठाकरेसोबत आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला पक्ष म्हणजे ठाकरे, चिन्ह म्हणजे ठाकरे, पक्षाचं नाव म्हणजे ठाकरे, नेतृत्व म्हणजे ठाकरे, म्हणून महाराष्ट्रातली जनता ठाकरे घराण्यासोबत आहे। ठाकरे घराण्याचं नेतृत्व मान्य करते, म्हणून चिन्ह पक्षाचा काही संबंध उद्भवत नाही। पवन गवई, पुढारी न्यूज, अकोला।